मूर्तिजापूरचे भाजप आमदार हरीश पिंपळे यांनी धमकी दिल्याचा आरोप एका व्यक्तीने केलाय। आमदार पिंपळे यांनी या व्यक्तीमधील मोबाईल संवादाची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होतीये। हा बोला। तू वारकरी भक्त आहे आणि मल म्हणजे गु खाऊन राहिले म्हणतो मोदीचा। तू काय राहुल गांधीला फोन लावला का? मी कोणाचं नाव घेतलं नाही भाऊ। नाही, पण तू आता जर पाय मी आता इंटिमेशन देऊन राहिलोय, तू चांगला वारकरी आहे देणार भक्त म्हणून मी तुला फायने करून राहिलो। तू मल म्हणजे आम्हाला काय तू गु खाना समजून राहिला का? मी कोणाचं नाव घेतलं नाही भाऊ। नाव नाही घेतलं म्हणजे कोणाचं नाव घेऊन राहिलं तू? मोदी भक्त म्हणजे कोण आहे? मोदी भक्त मोदी भक्त म्हणजे कोण आहे? मोदी जो असेल केला का? नाही मोदी भक्त तू काय राहुल गांधीचा भक्त नाही? तुझे काय वारकरी आहे? तू मल शब्द तू मल मल काय लिहिलं? तू लिहिलं बाकी अंध भक्त येते लिहिलं मल म्हणजे गु खाऊन राहिला आम्ही। भाऊ मी तुमचं नाव घेतलेलं नाही आहे। बरं तू थांब आता, तुला आखरीला सांगून राहिलो मी की तू असं वाईट लिहू नको। तू घरात भक्त म्हणून तू वारंवार सांगून राहिलो मल म्हणजे गु आणि तू काय राहुल गांधी खाऊन राहिला का? मग मी राहुल पाय बरं ठीक आहे ना। तुला आखरी इंटिमेशन आहे आता। जर फक्त तू ते मल तू काढू नको फक्त तू मी मल शब्द काढू नको। मग तू पाय फक्त आता मी तुमचं नाव घेऊन झालो। मी नाही तू मल शब्द काढू नको तू फक्त आता। तुमचा शब्द काढून चालू मी तुम्हाला काही बोलून चालू मी नाही। तू मल शब्द नाही तुला फक्त तू आता मल शब्द काढू नको तेवढा मग तू पाय। अरे बाबा तुम्हाला काही बोललो नाही। तुम्ही नाव तर येत नाही बोला। तो मल शब्द लिहिला ना मोदी भक्त आहो आम्ही। मी मोदी भक्त आहो मग मी काय गु खाऊन आलो काय? जो मोदी भक्त आहो म्हणजे मी गु खाऊन आलो काय? तू राहुल तुम्ही कशा लोन घेऊन आले? मी सांगून राहिलो मी मोदी भक्त आहो। तो दिलं ना तू ते काढता का तू आता मार खाता? आता एवढं सांग, बाकी काहीच नाही आता। माझं म्हणणं कसं होतं तुमचं नाव घेतलेलं नाही। तुला माणुसकीला सांगून राहिलो तू नाही काय गजन माझं भक्त आहे। शिवराजचे कामं करू नको। तुला कोणत्या पक्षात घेणं देणं नाही आहे आणि तुझं आम्हाला गु खाणं म्हणणार असेल ना तर तोंडात नाही घालून नावाचा अंधारच नाही। तू सांगतो हा ठीक आहे। कुठे आहे तू? कुठे आहे तू? अकोल्याला सध्या अकोल्याला आहे ना? मूर्त्या बोलले तू आता। मूर्तिजापूर शहरातील एका व्हॉट्सअप ग्रुपवरील चॅटिंगवरून हा वाद झाल्याचं बोललं जाते। अर्जुन लोणारे असं या व्यक्तीचं नाव असून तो वारकरी असल्याचं बोललं जाते। लोणारे यांनी मोदीच्या कार्यकर्त्यांबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरल्यानेच त्याला फोनवर जाब विचारल्याचं आमदार पिंपळेंनी लोकनायक न्यूजशी बोलताना सांगितले। तर शहरातील रस्त्याच्या बांधकामात भ्रष्टाचारावरून जाब विचारल्यानेच आमदार पिंपळेंनी मारण्याची धमकी दिल्याचा आरोप या व्यक्तीने केलाय। पोलिसांच्या माध्यमातून आपल्यावर माफी मागण्यासाठी दबाव टाकला गेल्याचा आरोप त्यांनी केलाय। मात्र काहीही झाले तरी आपण माफी मागणार नसल्याचं लोणारे यांनी स्पष्ट केलंय। लोकनायक न्यूज करिता सुमित सोनोने, मूर्तिजापूर, जिल्हा अकोला। नमस्कार। दीपक अग्रवाल यांचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे लोकमत। या लोकमत ग्रुपवर आजच्या 3 दिवस पहिले अर्जुन लोणारे हा एक वारकरी संप्रदायाचा आहे। पंढरपूरची वारी, गुरुवारची गजाननाची वारी यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याबद्दल आणि यांच्यावर प्रेम करणारे हे अंधभक्त आहेत आणि हे महिला खाऊन राहुल गांधीची चुकीची बदनामी करून राहिले असं एक पोस्ट टाकली होती। मी त्याला फोन केला की तुले अंधभक्त लिही हे लिही पण तुले महिला कोणाला चालण्याचा अधिकार नाही। कारण याच्याही पहिले एक त्यांनी पोस्ट टाकली होती मोदीजींची। त्यांनी मोदीजींची दाढी, मुस्लिम टोपी आणि त्याबद्दल थोडंसं आक्षेपार्ह लिहिलं। मी त्यावेळेस त्याला फोन केला होता, त्यावेळेस त्याने लगेच पोस्ट काढून टाकली। यावेळेस मी त्याला फोन केला की हे पोस्ट तू लगेच काढ, महिला हा शब्द काढून टाक। कारण मी मोदी भक्त आहो, मी मोदीजींचा भक्त आहो, तू मला काय चाटतं का? त्यांनी सांगितलं मी नाव नाही लिहिलं। नाव नाही लिहिलं म्हणजे हजारो, लाखो, करोडो आज मोदीजींचे भक्त आहेत, मोदीजीवर प्रेम करणारे आहे। म्हणून मोदीजी आज तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आणि हा कोण्या राजकीय पक्षाचा पदाधिकारी नाही। राजकीय पक्षाचा पदाधिकारी असला एकामेकावर हात पाकड केली चालते, पण हा एक वारकरी आहे आणि महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाची एक परंपरा आहे, एक प्रतिष्ठा आहे, एक नावलौकिक आहे। अशा वारकरी संप्रदायाच्या व्यक्तीनं अशा पद्धतीचा महिला शब्द हा लोकांना चारणं हे काही योग्य नाही। मी त्याला सांगितलं हे तू लगेच डिलीट कर, त्यांनी केलं नाही। मला असं टीव्ही मोर्चाच्या कार्यकर्त्यांची कंप्लेंटही केली आहे। कुणाले महिला खाऊ घालण्याची असे शब्द लिहिणं हे शोभत नाही दिले। शेवटी एक मर्यादा आहे आणि मर्यादेत सगळ्यांना राहिलं पाहिजे।
आणि जर मर्यादा राहिल्या तर आम्हालाही मर्यादा ओलांडण्याची वेळ येईल. म्हणून माझी विनंती आहे की अशा शब्दाचा प्रयोग त्यांनी केला नाही पाहिजे. धन्यवाद. नाव तुमचं? अर्जुन शंकरराव लोणारे. अच्छा. काय नेमकं झालं तुम्ही जे कालचा जो प्रकार झाला होता ग्रुपवर व्हॉट्सअपच्या याच्यावर? काल लोकमत ग्रुपवर ते एक मेसेज आला होता. त्या मेसेजवर मी कमेंट केली. कमेंट केल्यानंतर त्या विषयावरती मी विषय असा छळला की मूर्तीवर मेन रोडचा विषय टाकला व 10 ह्या मूर्तीच्या पुढचा विषय म्हणजे असा छळला की रोडचे उद्घाटन व्हायच्या आधीच ह्या रोडचे 10 वेळ मलमपट्टी करायचे काम पडले. हा भ्रष्टाचार नाही का, हा विषय धरला होता मी. तर ह्या विषयावर ते आमदार साहेब चिडले. कोणते आमदार साहेब? हरिभाऊ पिंपळे. हां, हरिभाऊ पिंपळे बरं. यांचा फोन आला की बा तू अशी कमेंट का करतो, तू मोदी भक्त का लिहितो, आणि मोदी भक्त महिला खायचा विषय कसा का काढला तो, असं उलट्यासारखे बाळासोबत बोलले. मला मारायची धमकी दिली सोबत. असा प्रकार घडला. मग मला म्हणे कुठे आहे, मी म्हटलं अकोल्याला आहे. तू ये मुली मूर्ती बोलला, मग पावती टाकतो म्हणलं काय तर. नंतर 6 वाजता मला पोलीस स्टेशनमध्ये बोलावण्यात आले. ठाणेदारांनी बोलावले. ठाणेदारांनी पोलीस स्टेशनमध्ये बोलावल्यानंतर तिथेचा काही BJPचे कार्यकर्ता 8-10 ठाणेदारासोबत होते. तर ठाणेदार मला बाजूला बसवलं आणि नंतर मग मला ठाणेदारांनी येऊन सांगितलं की बाबा तुम्ही ह्या लोकांची माफी मागा, मी काही तक्रार दाखल करत नाही. माझं म्हणणं हे आलं की तुम्ही तक्रार दाखल करा, मी याची माफी मागत नाही. कारण मी जे लिहिलेलं आहे खोटं काहीच नाही आहे. जे सत्य परिस्थिती आहेत ते सत्य परिस्थिती मानली मी. त्यातला खोटा प्रकार काहीच नाही आहे. तुम्हाला गुन्हे दाखल करायचे गुन्हे दाखल करू शकता, आतमध्ये करायचं आतमध्ये करू शकता, पण मी ह्या लोकांची माफी मागणार नाही. मी माझ्या मतात ठाम लावलो. मग 1-1.5 तासानंतर ठाणेदार साहेबांनी त्यांना घरी पाठवलं आणि मला घरी पाठवलं. गुन्हे दाखल केले नाही. तर महत्त्वाचा विषय येते असा येते की जे मी कमेंट केलेली आहे लोकमत ग्रुपवरती ते चुकीचं नाही आहे. कारण की जो विषय टाकलेला आहे तो सत्य परिस्थिती आहे आणि सत्य परिस्थितीत मांडायले हे लोकशाही आहे. बाबासाहेब आंबेडकरांना आपल्याला लोकशाहीचे हे प्रावधान दिलेलं आहे. त्यामुळे लोकशाहीमध्ये आपण कुणी जर चुकीचे कामं करत असाल, भ्रष्टाचाराचा जो विषय असेल तर त्यातने खुलेआम तुम्ही टाकू शकता. त्याला कोणीही रोखू शकत नाही. कारण की आपण कोणाविषयी पर्सनल आपण कोणाविषयी आपण तक्रार केलेली आहे, कोणाविषयी आपण कोणा नाव सुद्धा टाकलेलं नाही आहे. पण तरी हे मला मारण्याची धमकी दिलेली आहे आमदार साहेबांनी. लोकनायक न्यूज